पहिली भेट आमची झालेली पुण्यात. ओके. एका सेटवर. म्हणजे मला बोलवलं होतं त्या फिल्ममध्ये मेन लीडसाठी. आणि हा बसला होता एका म्हणजे झाड होतं तिथे, काही मेकअप रूम वगैरे डोंगरावर शूट होतं. ओके. डोंगरावर शूट होती. तर त्या झाडाच्या असं खाली जो कट्टा असतो ना त्याच्यावर तो बसला होता आणि मी गेले होते. म्हटलं हॅलो सर, कसे आहात? अच्छा सर. हां, ओळखच नव्हती ना. ओके. अजिबातच ओळखत नव्हते मी. मला फक्त माहिती होतं अंशुमन विचारे ऍक्टर आहे फिल्ममध्ये. तर मग तो म्हणाला हाय हॅलो वगैरे आणि मी बसले तिथे. ते म्हणाले बसा इथेच बसा. मग आम्ही गप्पा मारायला लागलो आणि गप्पा मारत मारत सकाळी 8ला भेटलो होतो म्हणजे आम्ही. आणि असे दुपारचे 1-1:30 वगैरे वाजले. आमचा सीनच आला नव्हता. ओके. आणि मग दुपारपर्यंत गप्पा चालू होत्या. ओके. लंच ब्रेक असा आवाज आला तरी आम्ही गप्पाच मारत होतो. आणि म्हटलं घेऊ दे ना सगळ्यांना. नंतर उठलो तेव्हा एकच ताट राहिलं होतं शेवट. अच्छा. आणि हिल वरती शूट असल्यामुळे पुन्हा ताट वगैरे पॉसिबल नव्हतं आणणं. तर मी त्यांना म्हटलं की चला आपण एकाच ताटात जेवूया, मग जाऊ दे. असं करून ती आमची सुरुवात झाली. आणि आम्ही एका ताटात जे जेवायला सुरू केलं ते 15 दिवस आमचं शेड्यूल होतं. आम्ही ताटं असली तरी एकाच ताटात जेवायचं. ओ अच्छा. मग ठरवून होतं ते रोज म्हणजे. सो पहिलं अप्रोच कोणी केलं होतं प्रपोजल साठी? प्रपोजल असं नाही, आम्ही डायरेक्ट लग्न. खूप छान मैत्री झाली त्या काही दिवसात. इनफॅक्ट तो खूप शांत आणि मॅच्युअर्ड आहे आणि मी खूप मस्तीखोर आहे. तर मी ते 15 दिवस ऍक्च्युली त्याला खूप त्रास दिला होता. प्रचंड त्रास दिला होता त्याला. आणि असं काही ठरवून नाही, पण आवडलं एकमेकांचं. म्हणजे कळलं होतं एकमेकांना. हा सहवास आहे. मग लगेच लग्नासाठी तरी बोलणी झाली असेल, कोणीतरी एकाने विचारलाच असेल ना. तर कोण एक माणूस जो होता त्यांनी पहिलं अप्रोच केलं की माझ्याशी लग्न करशील का? आम्हीच विचारलं. अच्छा, तुम्हीच विचारलं. म्हणजे तुम्हाला माहिती होतं का की पल्लवी होकार देईलच, किंवा काही धाकधूक होती का की देईल नाही देईल? धाकधूक कशी नव्हती, पण कन्फर्म नसतं ना, मुलींचं सांगू शकत नाही. पण नाही, पल्लवीच्या बाबतीत तसं नव्हतं. कन्फर्म लगेच ती पण तयार होती. आणि मग लवकरच एका वर्षातच आम्ही सगळं म्हणजे लगेच लग्नाचा वार उडवून दिला. प्रश्न असा होता की मला होकार देण्याआधी माझं घर बघ. मी पूर्वी चाळीत राहायचो. अच्छा, ओके. म्हणजे मी 4x4 जिंकलो तेव्हा सुद्धा चाळीत राहायचो, कारण मी लहानपणापासून चाळीतच वाढलोय. तर मला तर नॉर्मल होतं चाळीत राहणं. आमची 8x10ची खोली होती. सो माझ्यासाठी तोच फ्लॅट होता, कारण मला असं डोक्यात कधी आलंच नाही आपण फ्लॅटमध्ये जायला पाहिजे. आणि असं काही प्रायव्हसी, कारण डोक्यातच नव्हतं ते. यानंतर कळलं अरे आपल्याला फ्लॅट घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यांना विचारलं की आधी माझं घर बघ आणि मग ठरव की तुला लग्न करायचंय. कारण कसं आहे की आपल्याला सवय आहे, समोरच्या माणसाला सवय आहे की माहिती नाही ना. कारण आपले टॉयलेट सार्वजनिक असतात, आपल्याला सवय असते कॅटवॉक करत जायचं सगळं. पण माझ्यासाठी नॉर्मल होतं. म्हणजे लोक इनफॅक्ट लोक बघायला यायचे की अंशुमन खरोखर इकडे राहतो का म्हणून. आमच्या समोर फिश मार्केट होतं, तर ते बघायला यायचे. पहिलं म्हटलं पहिलं घर बघ आणि मग तू डिसाईड कर की खरोखर लग्न करायचं की नाही, कारण प्रॅक्टिकल आयुष्य आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. सो पण तिने उत्तर दिलं ते भारी होतं. काय उत्तर होतं आम्हाला ऐकायला आवडेल. तुला आठवतंय का? तूच सांग ना. ते तुम्हाला टेस्ट करताय, तुला आठवतंय का? आंबे विकलेत? मला नाही माहिती. ते म्हणजे सगळे आपण किडे करतो त्याच्यामध्ये एक आंबे विकणे हा प्रकार आहे. ओ अच्छा, आम्हाला नंतर सांगा तुझे सगळे किस्से. हा, तुला हे सगळं बाबांची लव्ह स्टोरी जे सांगताय तर तुला माहिती होतं कधी बोललेत का तुला हे? नाही. तर मग ते म्हणाले हे बघ घर कसं असतं, घर माणसांचं असतं, भिंतींचं नसतं. पण मला सवय नाही आहे चाळीतली आणि आपण भाड्याने राहू, 1 रूम किचन तर 1 रूम किचन, पण ॲटलिस्ट सेल्फ कंटेंट पाहिजे. म्हटलं ठीक आहे. आणि ते म्हटल्यानंतर म्हटलं आपण मग भाड्याने घेण्यापेक्षा मी म्हटलं चल ट्राय करूया, आणि म्हणून मी विकत घेण्याच्याच हिशोबाने गेलो आणि झालं ते. अच्छा, म्हणजे लकी ठरल्या का पल्लवी तुमच्यासाठी? आल्यापासून म्हणजे गाडी होती पण 2 गाड्या झाल्या. 2 गाड्या झाल्या. आणि यानंतर मग सगळ्याच गोष्टी वाढत गेल्या, म्हणजे प्लस होत गेल्या. हो.